समाजी ब्रिगेड संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय। समाजी ब्रिगेडने धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नामकरण करावं किंवा संघटनेचं नाव बदलावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, शिवधर्म फाउंडेशननं हा इशारा दिला। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी मागणी केली आहे। 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शिवेंद्रराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणाट करून गाण्याचे कार्यक्रम केल्याचा आरोप करण्यात येतो। परभणीचं तापमान 40शी पार गेले। वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत। रस्त्यावर शुकशुकाट तर रुमाल टोप्यांचा वापरही आता वाढला। मुंबईत बेस्ट बस कंडक्टर प्रवाशावर हात उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। कंडक्टरकडून व्हिडिओ काढू नका, बंद करा असा सूर लावला जात होता। मात्र कंडक्टरनं तिकिटाबद्दल विचारलं असता तरुण मोबाईल बघण्यात व्यस्त असल्याची त्यामुळे झाली होती बाचाबाची। नागपूरच्या येनवेरामध्ये SBL एनर्जी प्लांटच्या PP5 इमारतीला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। प्रियकरानं लग्नास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीची आत्महत्या ही घटना समोर आली आहे। नाशिकमधून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे। पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या नंदगावच्या पालखी सोहळ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून 70 किलो चांदीचा रथ अर्पण करण्यात आलाय। कोल्हापुरातील दसरा चौकात रथाचा लोकार्पण सोहळा पार पडला। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन असल्यानं अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।